तर आमचा स्वयंपाक झाला. आईने इथे शेवटची उसळ लावली चुलीवर. शेजारी पाण्याचं पातेल आहे गरम पाणी करण्यासाठी. सकाळी सकाळी आमच्या गावाकडे असं वातावरण दिसतं. काल रात्री इथे ट्रॅक्टरमध्ये आम्ही झोपलो होतो कारण घरात खूप गरम होतं. अजून पत्र्याचंच आहे ना आमचं घर. पक्षी तेवढ्या उन्हाळ्यात तरी इकडे हिरवा दिसते कारण ह्या प्लॉटमध्ये ना भुईमुग लावलेला आहे ना. आणि अजून आमचे कांदे काढलेले नाही त्याच्यामुळे नारळाच्या झाडाला खूप नारळ आलेले. अजून एकही नारळ तोडलेलं नाही. आज आम्ही नारळ तोडणार आहे आणि पहिले देवाला दाखवणार आणि मग त्याचं पाणी पिणार आहे. मोगऱ्याच्या झाडाला इतके फुलं आलेले ना, खूप इतका वास येतोय मोगऱ्याच्या झाडाचा वास येतो. इथे एक मोगऱ्याचं झाड आहे समोर आणि एक इकडे त्याच्यावर रात्रभर इतका मस्त वास येत होता ना मोगऱ्याच्या फुलांचा. आहे पप्पाचं ते हे हौद आहे ना, ह्या हौदावर आम्ही खास धुणं भांडे करण्यासाठी भरून ठेवलं जातं हे पाणी. आणि इथं धुणं भांड्यांची सोय केलेली. आणि हे लिंबाचं झाड आहे, त्याला खूप लिंबू आलेले. मोगऱ्याचं आहे, आंब्याचं झाड आहे. पहिले इथे ना काम करणारं जोडपं राहत होता, आता ते झोपडं पडलंय. काहीच कामाचं नाही राहिलं. नाही तर इथं मस्त गारवा वाटत होता कारण वरतून कौलंय. फ्रेंड्स गुड मॉर्निंग. तर आजच्या गावाकडच्या व्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आम्ही कालच गावाकडे आलेलो आहोत आणि सकाळी सकाळी आम्ही चाललो आहे शेतामध्ये फिरायला. स्वयंपाक वगैरे झाला आणि आता पुढे शेतात चाललो आहे फिरायला. घराच्या पुढे आमचं जे शेत आहे तिथे चाललो. आंबे किती आले ते बघण्यासाठी. एक हौद तिकडं आहे, तिकडं गाई बैलांना पाणी पिण्यासाठी सोय केलेली. ह्या गाई आहेत ना त्यांना. हे आमचं घर पत्र्याचंच आहे, अजून बांधायचं आहे ना घर. काय रे कोणी पण मारू शकतो. कृष्ण, हनुमान, महादेव कोणी पण मारू शकतो. देव सांगू एक अग्निबाण इंद्रदेवानी ना कर्णाला तो बाण दिला होता, एक अग्निबाण. त्याच्याने कोणी पण मारू शकतो. हनुमान मारू शकतो, महादेव पण मारू शकता. कोण काय हा आणते. माझ्या सासूबाई ते निंदू राहिले भुईमुग. मला निंदता येत नाही. आम्ही मग कांदे उपटायला चाललो. आम्हाला कांदे पाहिजे ना. कांदे न्यायचे म्हणून थोडेसे उपटून घेऊन कांद्याची पात कट करून आणि घेऊन जाणार आहे. आणि आता मस्त सावली पण आली. घरात तर खूप गरम होतं पण इथं आंब्याच्या झाडाखाली जरा मस्त गारवा सुटलाय आणि त्याच्यामुळे मस्त वाटतंय. लक्ष आण आता. ते माझे कांदे कापून झाले होते तर. जाय अजून आण थोडेसे. हा मोठे मोठे आण, छोटे नको उपटू. छोटे वाढताय अजून ना. ते बघ पप्पा आले आताशे. माझ्या बच्चाला मदत करतो मला. उचलून आणले काय काय सहज निघून आलेले ना कांद्यावरती. ते उचलून आणले असतील रे पप्पाने. हा माझ्या बच्चाने लय कामं केले. तो सांगतो सांग मम्मी मुलगीच कामं करते का. मला नाही रे, मुलगे तर काहीच करत नाही, नुसते आळशी राहता, टी व्ही पाहता, कार्टून पाहता. माझा बच्चा तर घरसुद्धा झाडतो सगळे. तिच्यात ना दीदी तर किती उशिरा उठती, टी व्ही पाहते नुसती, काम करत नाही ती. लीना दीदी पण तशीच.
नाही ग, काम करता दोघी. हा ना, काय काम करता रे? खूप करता. पप्पा दुसरं कुठे गेले? पप्पाने पातन ते टाकून न्यायचे ना, ते बी ना रे. हा. पात घेऊन जायचे ना पप्पाने. ते खालचं पण घेऊन घे बेडशीट. तर ही गावाकडची स्टाईल आहे. हम्म. गणेश पडून जातील बर का असे. तू नीट गुंडाळलेला नाही. हा. त्या तिथं लग्न आहे लक्ष. चल जेवायला चालतो का? खरं जायचं का? असा घास आहे भरपूर. गाईला इथूनच कापून नेला जातो आणि फ्रेश फ्रेश चारा दिला जातो. अरे बाय तुला म्हटले होते नीट गुंडाळ. चारही साइडने फोल्ड करना लक्ष. जंगल में कांड हो गया. ऐसा जंगल नहीं है, खेत में कांड हो. आऊ. पळू नको, पडतील ते आंबे. तर आता मोटर लावलेली आहे ना, आणि म्हणून लक्षला आंघोळ करायची थंड पाण्यात. तोडले मी यार. अरे पण मग नीट टाक ना. चढ आता. कसा चढशील? इथूनच चढ. चढो चढा. जय बजरंगबली. बजरंगबली तोड़ दे दुश्मन की नली. नली खाली खाली? अरे मला वाटलं नलीच रे. जे बजरंगबली तोड़ दे दुश्मन की खली. चारही साईडने फोल्ड कर ना. खालून पण फोल्ड कर. मला खालून नाही येत. थांबा. काय लाई कायचा नाही मी. आणि मी करून देते थांब. हो. झाडाला आंबे एकदम खाली खाली आलेले या. चल इकडे. ओला नको इकडे. गेलं पाणी. बाद झाला आता. चल. थोडं मला बादलीत पाणी दे हात पाय धुवायला. तर ती बादली ते मला पाणी. तू ही घे. ती मला भर. मीठ ते पाईप निसतं. बाद झालं ते मला. हे घे तुला ही छोटी बकेट घे. हा राहू दे. राहू दे ती माझी. मस्त वाटलं का? काय बंद करायला लावू का पप्पाला आता? बस आहे. नेमकी ऊन आलंय बघितलं ना खूप. अरे तू वेडा का